श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. स्वामींची पुण्यतिथी जवळ आलेली आहे आणि या पुण्यतिथीला काही अशी महत्त्वाची कामे आपल्याला करायची आहे जेणेकरून आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदे. तर या पुण्यतिथीला तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी पहाटे म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर स्वच्छ अंघोळ करून, स्नान करून, स्वच्छ कपडे वस्त्रे परिधान करायचे आहेत आणि स्वामींची पूजा करायची आहे, स्वामींची सेवा करायची आहे. जर तुम्हाला जमत असेल तर असं म्हणणार नाही, पण नक्की 100% स्वामींच्या मठात जा आणि मठात जाताना तिथे असलेले वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांची सेवा आवर्जून करा. अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ असतं. त्यामुळे या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे तर अन्नदान करा. आता तुम्ही म्हणाल की किती अन्नदान करायचं, एक व्यक्तीला जेवण घालू की 100 व्यक्तीला? असं काही नाही आहे. एका व्यक्तीला ज्याला खरोखर गरज आहे त्या व्यक्तीला जरी तुम्ही एक केळं किंवा एखादं फळ जे आहे ते जरी अन्नदान म्हणून दिलं ना तरी पण ते स्वामींपर्यंत पोहोचतं आणि हे आपली श्रद्धा स्वामींपर्यंत नक्की पोहोचवतं. दुसरी गोष्ट म्हणजे 108 वेळा तारक मंत्राचं जप करायचं आहे. तारक मंत्राचा जप करत असताना तुम्हाला जर रुद्राक्षाची माळ आहे, तुळशीची माळ आहे, जर माळ नसेल तरी तुम्ही अशाच म्हणून तारक मंत्राचं जप करू शकता. त्याप्रमाणे स्वामींचं नामस्मरण मंत्र करायला विसरू नका. खूप छोट्या गोष्टी आहेत, खूप छोट्या अशा स्वामींच्या सेवा आहेत, पण या दिवशी मात्र त्या नक्की करा जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद आपल्याला लाभेल आणि स्वामी जर आपल्या पाठीशी असेल तर सगळं दुःख दूर होतं. तर या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं करायचं का असेल तर अन्नदान करा आणि कमेंटमध्ये न्यायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.